माझं ठाम मत आहे, जे डोळ्यांना दिसतं ते खरं, मग भूत असो वा देव, दिसला तरच खरं. देवाचा चमत्कार मी कधी अनुभवला नाही, अनुभूताच्या भीतीने कधी घाबरलो नाही. पण आताची परिस्थिती पूर्ण वेगळी होती. आता भीती वाटत होती. तसा मी कधी घाबरत नाही, पण आता या क्षणी भीतीने थरथरू लागलो होतो. आज जेव्हा मी रात्रीच्या 3:15 वाजता पर्वतीच्या रस्त्याला उभा होतो, आयुष्यात पहिल्यांदा भीतीने थरथरत होतो. अंगावर शहारा आला होता आणि श्वासोच्छवासाची शर्यत सुरू होती. यापूर्वी मी इतका कधी घाबरलो नव्हतो, पण या क्षणी माझ्या समोरचं दृश्य मला घाबरवत होतं. मित्रांनी रंगवून सांगितलेल्या कहाण्या, लोकांनी अनुभवलेले प्रसंग मला घाबरवत होते. पर्वतीचा रस्ता, निलगिरीच्या झाडातून वाट काढत जाणारा एक भयान रस्ता. रस्त्याच्या सभोवती उंचच्या उंच निलगिरीची झाडं आणि माणसा एवढं वाढलेलं गवत. चालताना आजूबाजूला पाहिलं की फक्त झाडीच दिसायची. दिवसा जरी चालत जायचं म्हटलं तरी रस्ता अंधुक दिसायचा. रात्रीची तर मग पातच और. या रस्त्याच्या बाबतीत बऱ्याच अफवा होत्या. त्या खऱ्या की खोट्या हे मला माहीत नव्हतं. कित्येकांना इथे चित्रविचित्र भास झाले. तिथून चालताना असं जाणवायचं की कोणीतरी पिशाच्च त्यांच्या मागून चालत आहे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. अंधारात सुद्धा एक गडद छाया कित्येकांनी पाहिली होती. कानाजवळ येणारा मंदसा आक्रोश कित्येकांनी ऐकला होता. अशा भयान रस्त्यासमोर मी हातात 2 बॅग आणि खांद्यावर 1 बॅग अडकवून उभा होतो. त्याचं असं झालं की मी नुकताच मुंबईवरून गावी आलो होतो. गाडी सुसाट असल्याने मी वेळेपूर्वीच पोहोचलो होतो. स्टँडवरून मी वसतिगृहाच्या दिशेने चालत निघालो. रस्ता शांत होता. कोणाची लगबग नव्हती. दुकानं बंद होती. रस्त्यावरची जनावरं निपचित एका बाजूला झोपली होती. हळूहळू चालत जाऊ लागलो. तोच मला पुढे रस्त्याचं काम सुरू असल्याचं दिसलं. मला काही कळेनासं झालं. इतक्या रात्री रस्ता बनवण्याचं काम सरकार का करत होतं? मी जवळ पोहोचताच मला कळून चुकलं की आपण आता इथून जाऊ शकत नाही. वसतिगृहापर्यंत पोहोचण्यासाठी 2 रस्ते होते. त्यातला एक रस्ता तर माझ्यासाठी बंद झाला होता. राहिला दुसरा रस्ता म्हणजे पर्वतीचा रस्ता. मी बेधडकपणे त्या रस्त्याला वळालो. नकळतपणे अति आत्मविश्वास मला नडला. मी पर्वतीजवळ आलो आणि थांबलो. समोरचं भयानक दृश्य पाहून माझे हातपाय लटलटू लागले. मला आता काय करावं ते कळत नव्हतं. मागे परत जाऊन तरी काही होणार नव्हतं. पर्वतीचा रस्ता सरळ मला वसतिगृहापर्यंत पोहोचवणार होता. पण आता मी घाबरत होतो. लोकांच्या कथा, मित्रांच्या कहाण्या कानात ऐकू येत होत्या. काही क्षण मी तसाच थांबलो. स्वतःची समजूत घातली. मनात धाडस एकवटलं आणि खाली मान घालून चालू लागलो. रस्ता ओळखीचा होता, पण आता तो मनात धडकी भरवत होता. पावसामुळे चिखलांनी माखलेल्या आणि जागोजागी पाणी साचून डबकं तयार झालेल्या निसरड्या रस्त्यावरून मी चालू लागलो. मनात फक्त एकच भीती होती. लोक जे बोलतात त्यातलं काही माझ्यासोबत नको होऊ दे. पण म्हणतात ना, आपल्याला ज्या गोष्टीची भीती असते नेमकी तीच आपल्यासोबत घडते. मी सुद्धा या गोष्टीला बळी पडलो. चालता चालता मला असं जाणवू लागलं की माझ्या मागे कोणीतरी चालत आहे. अंगावर काटा आला आणि माझं काळीज जोरजोरात धडकू लागलं. अंग घामाघूम झालं. शरीर सुन्न पडलं. मी जागीच थांबलो. मी थांबताच माझ्या मागे कोणीतरी थांबल्याचं मला जाणवलं.
बारीकसा आवाज कानी ऐकू येऊ लागला. कसला आवाज होता माहीत नाही. माझे कान सुन्न झाले होते. भीतीने मला काहीच कळत नव्हतं. मी कसंबसं बळ एकवटलं आणि पुन्हा चालू लागलो. तोच मला एक गडद सावली माझ्या मागे हल्ल्याचं दिसलं. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. लोक म्हणतात ते खरं होतं. पर्वतीचा रस्ता पछाडलेला होता आणि आता या रस्त्याचा मी शिकार झालो होतो. इथल्या पिशाच्यांना मी बळी पडणार होतो. माझं अंग गळून पडलं. आता माझं काही खरं नव्हतं. माझं ठाम मत होतं, जे डोळ्यांना दिसतं त्यावर आपण विश्वास ठेवायचा. या क्षणी पिशाच्यांचा मला अनुभव आला होता. मला कळून चुकलं होतं की भूतं असतात. आणि आता हे लोकांना सांगायला, मित्रांना सांगायला मी जिवंत राहणार नव्हतो. पर्वतीच्या रस्त्यावर येऊन मी घोर चूक केली होती. मी हळूहळू चालू लागलो. ती सावली माझ्या मागे होती. कानाजवळ काहीतरी अस्पष्ट आवाज येत होता, पण काही कळत नव्हतं. मान खाली घालून मी चालू लागलो. दोन्ही हातात 2 बॅग्या होत्या. खांद्यावर एक बॅग अडकवलेली होती. खरं तर मला त्यांचं वजन जाणवत नव्हतं. मागे जी सावली होती तिचं ओझं माझ्या मनावरून उतरत नव्हतं. खाली मान घालून चालता चालता जी अदृश्य छाया मला दिसत होती, तिची भीती मनात बसली होती. वातावरणातील भयानता यापूर्वी मी कधी अनुभवली नव्हती. एक भयान आवाज एका कानात ठिय्या करून बसला होता आणि एका कानात एक अस्पष्ट आवाज येत होता. जमिनीवर 2 सावल्या स्पष्ट दिसत होत्या. त्या सावल्या बघत बघतच मी चालू लागलो. चालता चालता अचानक उजेड आला आणि मी समोर पाहिलं. मी वसतिगृहाजवळ पोहोचलो होतो. मी थक्क झालो. पर्वतीचा रस्ता मी कसा काय पूर्ण करून इथपर्यंत आलो ते मला कळत नव्हतं. अंग शहारून आलं. धडधड वाढली. हातातल्या बॅगा खाली पडल्या आणि माझा एक हात माझ्या हृदयाजवळ आला. ढगानं गडगडावं तसं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी हळूहळू मागे फिरलो. पर्वतीचा रस्ता संपला होता. त्या भयान अंधकारातून मी बाहेर पडलो होतो. माझ्यावर विश्वास बसत नव्हता. वसतिगृहात आलो आणि माझ्या खोलीत शिरलो. अंग घामाने भिजलं होतं. तसाच अंथरुणात शिरलो. मनात भीती ठेवून तसाच झोपी गेलो. मित्रांच्या गोंगाटाने सकाळी झोपमोड झाली. झोपेत असल्यामुळे मला नीटसं काही कळत नव्हतं. कानावर फक्त पालखी, स्वामी, मुख्यमंत्री असे तुटक शब्द पडत होते. दिवसभर मी अक्षरशः अंथरुणाला चिकटून होतो. रात्री जे काही घडलं होतं ते मनात खुळत राहिलं होतं, पण ते कुणालाच सांगायची हिंमत होत नव्हती. शरीर जड झाल्यासारखं वाटत होतं. काही करावंसं वाटत नव्हतं. बोलायचीही इच्छा नव्हती. बाहेर जाणं तर दूरच. अन्नाचं नाव काढलं तरी मन नकार देत होतं. नुसता निपचिप पडून छताकडे पाहत राहिलो होतो. रात्री उशिरा शेवटी माझा मित्रच माझ्या खोलीत आला. दिवसभर असं अंथरूण धरून पडलेला पाहून त्याला राहवलं नाही. मी मात्र नेहमीसारखंच मान हलवून सगळं ठीक असल्याचं दाखवलं. त्याने लगेचच वातावरण बदलायचा प्रयत्न केला आणि मठात जायचा बेत सांगितला. आज तिथेच जेवण, दर्शन आणि महाप्रसाद असल्याचं तो सांगत होता. मेस बंद असल्याचं कळताच दिवसभर बाहेर काहीतरी मोठं सुरू असल्याची चाहूल मला लागली. रस्त्यांवर चाललेली लगबग, गोंधळ हे सगळं कुणासाठी सुरू आहे हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत गेलं. मुख्यमंत्री स्वतः मठात आले होते आणि त्यामुळे दिवसभर कार्यक्रम सुरू होते. हे सगळं ऐकूनही माझ्या मनात जायची अजिबात इच्छा होत नव्हती. भूक नाही असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझी कमजोरी ओळखली. देवासाठी नव्हे,
पोटासाठी तरी चढ असं सांगत तो मागे लागला. सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही हे त्याच्या लक्षात होतंच. शेवटी आईला सांगण्याची धमकी दिल्यावर माझा नाईलाज झाला. मी हळूहळू अंथरुणातून उठलो. मन अजूनही जड होतं, पण उठतानाच पोटात हलकंसं गुडगुडायला लागलं होतं. दिवसभर दडपून ठेवलेली भूक आता आपली आठवण करून देत होती. फ्रेश होऊन काही वेळातच आम्ही मठात पोहोचलो. मठ चांगला सजवला होता. लोकांची भरपूर गर्दी होती. लोक आस्थेने श्रद्धेने स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेत होते. मी आणि मित्र रांगेत उभे राहिलो. हळूहळू रांग पुढे सरकली. मी मूर्तीजवळ जाऊन उभा राहिलो. देवाच्या कधी पाया पडलो नव्हतो, कारण माझं ठाम मत होतं, जे डोळ्यांना दिसतं त्यावरच विश्वास ठेवायचा. मी मूर्तीचं निरीक्षण करू लागलो. माझ्या कानात मंदसा आवाज गुंजू लागला. हा तोच आवाज होता जो रात्री माझ्या एका कानात अस्पष्टपणे ऐकू येत होता. माझी नजर मूर्तीच्या दिशेने गेली. स्वामींच्या डोळ्यात माझे डोळे एकरूप झाले. मूर्तीच्या मागे लिहिलेली अक्षरं कानात स्पष्ट ऐकू येऊ लागली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या अंगावर काटा आला होता. डोळ्यात पाणी आलं होतं. माझ्या मित्राने धक्का देत मला पुढे ढकललं. एवढं काय निरीक्षण करतोयस मूर्तीचं? देवायला मानायला लागलायस की काय? मी काहीच बोललो नाही. मी फक्त मूर्ती पाहू लागलो. माझी नजर स्वामींच्या मूर्तीवर गेली. मूर्तीवर आलेलं बारीक हसू माझ्या नजरेने टिपलं. अनावधानाने माझे हात जोडले गेले. माझ्या मनातली भीती निघून गेली होती. दडपण कमी झालं होतं. अंगातला ताप नाहीसा झाला होता. मनात नवचैतन्य निर्माण झालं होतं. चेहरा उल्हासित झाला होता. मला पाहून माझा मित्र बोलू लागला, देवाचं दर्शन घेतल्यापासून खुल्लायस, देव मानायला लागलायस की काय? मी हसलो आणि माझ्यासोबत काय झालं हे मला कळालंच नाही. रात्री खरंच माझ्या मागे भूत होतं का? आणि जर होतं तर माझी रक्षा करणारा कोणी पाठीराखा माझ्यासोबत होता का? तो अस्पष्ट ऐकू येणारा आवाज आता मंदिरात स्पष्ट ऐकू येऊ लागला होता. हाच तो आवाज होता का? की मला आलेला अनुभव हा फक्त एक भास होता? जर भास होता तर मग तो नेमका कोणता भास होता? भीतीचा की देवाचा?